सांगली महापालिकेत जनतेच्या तिजोरीवर डाका टाकण्याचा नवा टक्केवारीचा खेळ उघडा पडलाय। पावसाळ्यात सांगलीकरांच्या घरात आणि रस्त्यावर पाणी साचतंय। लोक नरक यातना भोगतायत, पण महापालिकेत बसलेल्या निर्लज्ज पदाधिकाऱ्यांना फक्त आणि फक्त टक्केवारीची भूक लागली आहे। 600 कोटींच्या पावसाळी पाण्याच्या निचऱ्याच्या ठेक्यावरून भर रस्त्यात ठेकेदार आणि एका विद्यमान पदाधिकाऱ्याची तुफान वादावादी झाली आहे। अजून कामाची वर्क ऑर्डर हातात पडली नाही, तोच हप्त्यासाठी आणि टक्केवारीसाठी गाड्या अडवून धिंगाणा घालायला सुरुवात झाली आहे। सांगली महापालिकेच्या वतीनं पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी तब्बल 600 कोटी रुपयांचा भव्य ठेका दिला जाणार आहे, पण प्रशासनाने अजूनही या कामाचा कार्यारंभ आदेश दिलेलाच नाही। असं असताना ठेकेदार जेव्हा जागेची पाहणी करायला पोहोचला, तेव्हा एका सत्ताधाराची किंवा पदाधिकाऱ्याची टक्केवारीची लाळ घळाघळा गळू लागली। तो पदाधिकारी थेट त्या ठिकाणी पोहोचला। 600 कोटींच्या कामात स्वतःची टक्केवारी निश्चित करण्यासाठी ठेकेदारासोबत भर रस्त्यात हुज्जत घालू लागला। दरवर्षी पावसाळ्यात सांगलीत तुंबते, लोकांच्या घरात गटाराचं पाणी शिरतं, कोट्यावधींचं नुकसान होतं आणि महापालिकेतले हे दलाल 600 कोटींच्या कामावर गिधाडासारख्या झोपाळ्या मारत बसलेत। कामाची गुणवत्ता कशी असावी यापेक्षा आपल्या खिशात किती टक्के पडणार याच विवंचनेत हे अधिकारी आहेत। भर रस्त्यात झालेल्या या राड्याने सांगली महापालिकेतील टक्केवारीची दलाली पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहे। आता या मुजोर पदाधिकाऱ्यावर आणि टक्केवारी मागणाऱ्यांवर आयुक्त कारवाई करणार की या 600 कोटींच्या मलईत सगळेच भागीदार आहेत, याचा हिशोब सांगलीची जनता लवकरच विचारणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।